नमस्कार मित्रांनो, मी तुमचा DSK स्वागत करत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. दुपारी थांब मला दाखवायचं, थांब दर्शक तू थांब. हां थांब दाखिणार तू काय करावं. हे बघा दुपारचे 2 वाजले. व्हिडिओला सुरुवात झाली आता नाही झाली, व्हिडिओला सुरुवात सकाळी झाली आहे. पुढचा व्हिडिओ बघा आणि मग तुम्हाला मी परत थोड्या वेळाने भेटतो. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कारण आमची तर खूप सारा आवाज गोंगाटा आणि दांगोडा होता, त्यामुळे मी व्हिडिओ शूट नाही केला. सकाळी जास्त कमी व्हिडिओ शूट केला, आता नाही केला. आणि आमचं बाळ झोपलेलं आहे, त्या हिशोबाने मी हळूहळू बोलतोय. तर चला, मी शिवानीने काय केलं आज ते दाखवतो तुम्हाला. आणि मम्मी गॅलरीमध्ये बाहेर उभा आहे, मी पण इकडं उभा आहे, कारण आमच्याकडं चालू होता पाण्याचा बोर घेणं. तर त्या बोरमुळं थोडंसं डिले झाला व्हिडिओ, तर त्यासाठी सॉरी. आता पुढे बघा आणि मग तुम्हाला थोड्या वेळात भेटतो. चला. सून असताना सासऱ्याला काम करावं लागतं, बघू शकता तुम्ही. सून शिवानी, तू असताना काम करावं लागतंय पप्पाला. तुमच्यामुळे करायला लागले माहिती. कशामुळे माझ्यामुळे? मी आंघोळ करू का तुम्हाला बघू? तुम्ही उचलायला पाहिजे तर पप्पा उचलायला. असं नाही केलं पाहिजे. आणि तुम्हाला दाखवतो आता मम्मीचं काय चालू आहे. मी बाळ झोका देते, माझ्याकडे काय कॅमेरा आणतो. बोल ना आता, तू काय म्हणतो ते फरशी पुसते, तू काय करतो? तू करायची ना फरशी पुसायची. मी आता खाली काम आवरलं. वर आवरलं तर काय आपलं घर आहे ना, आपण किराणा बिराणा राहत थोडी. स्वतःच्या घरात आपण आपल्या हाताने आपण स्वच्छ दिसत ते काम मग तुमचं म्हणणं काय मी स्वच्छ राहत नाही? जे दिसेल ते काम करायचं असते. करा म्हणा थोडी. तुमचं म्हणणं आहे काय हो, मी माझं स्वच्छ एक राहत काम ऐका ना. नाही? नाही, तुमचं म्हणणं काय स्वच्छ राहत नाही? तुमचं म्हणणं काय मी स्वच्छ राहत नाही? नाही स्वच्छ नाही, बायकोला मदत करत जाऊ अशी कामामध्ये. लहान कोण करतो मदत? काय करतो तू? काम वाढवत होतो. हे असे कपडे पडून द्यावा पटकन घड्या घालायच्या. पलंगावर असे कपडे पडतात. मी टाकले काय ते? टाकले नाही तिने जरी टाकले तर तू उचलायचे. वा 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 वा, उद्या बंधन कपडे धुवायला आहे. मग हायला आणले तू तो उद्या बंधन भांडे घासायला आहे. मग 3 वाजता झोपलं ते पोरगं रात्री, माहिती का? 3 वाजता झोपलो. 3 वाजता झोपलं 3 वाजता नाही झोपलं ते, मग 12:30 वाजता झोपलंय. 12:30 खबर तरी आहे का? अरे मस्त घोरत होते तुम्ही आणि मम्मी पण मस्त घोरत होते माहिती. तुम्हाला खबर पण नाही. दिवसभर काम केल्यानंतर तुमच्या सगळं टाइमपास करत बसू तुम्ही. कसं वाटते बरं? ते कसा विषय माहिती का? ते कसं करते माहिती का? ती काय करते, एका अंगावर झोपलं ते पोरगं, तर ती काय करते मुद्दामून त्याला सरळ करते. सरळ केलं आता हे की झोपत होतो ते काय करतो? तो काय त्रास देतो ना? बाकीच्या पोरासारखा त्रास देते, ते असं डोक्यासारखा आडवा त्रास झोपला ना, मग तिला करमत नाही. मग ती तिला तिला- सरळ करते त्याला. सरळ नाही करायचं, मी उलटं मानत होते. हा. गरजच नाही ना तिला करण्याची. बळच गरज नाही ना, बळच ही गोष्ट करण्याची गरज नाही. दादा, माझ्याशिवाय झोप येत नाही. करा, आवरा लवकर लवकर. हा? ते म्हणला तसं तुला पैसे झोप येत नाही. असं आडवा केलं की गप झोपत होतो. कुठे गेली? काय काय म्हणाली शिवानी तू? हा तेव्हा पण तू असं काय मदत गेली होती. इकडं चालू आहे, इकडं चालू चपात्या, कारण आमची तर आज बोरिंग आहे समोर, त्याच्यामुळे लई दांगोडा होणार आहे. म्हणून आवड चालू आहे लवकर लवकर. मी पण आवडतो आणि मग तुम्हाला थोड्या वेळाने भेटतो. आजचा दांगोडा. चॅनलला सबस्क्राईब करा, पटपट आवरा, आम्हाला सपोर्ट करा. सबस्क्राईब करत नाही तुम्ही चॅनलला. मन हा, सबस्क्राईब करत नाही आमचे चॅनल. एवढी बकेट भरली बा झाली, त्यात गार पाणी येतं. त्यांना रोज रेसिपी पाहिजे ना, आता तू घे तेवढं पाणी, मला लगेच बाथरूम. पण आपल्याकडून रेसिपी नाही होत. तो काय तिचं काय, तो काय तिचं काय, तो काय तिचं काय, तो काय तिचं तेवढं काय. पाणी घ्यायचं बस झालं. आपल्याकडून नाही होत ना तेवढं काम, नाही का? लवकर मला खाली करून बाथरूम कपडे धुवायचे, आवरायचे. जेव्हापासून मी बाथरूम बांधलं तेव्हापासून ही मम्मी मला सुकून त्या बाथरूम मध्ये कधी जाऊ देत नाही, तुम्ही काय कधीच नाही जाऊ देत. करा मी कधी गावाला गेलं तर जाऊ बी देत नाही, मला तिथून बोलून घेतो. तुम्ही काय करा माहिती तुम्हाला जाऊ द्यायचं ना, हा? मला लेकीला आता नाही का, मम्मी जाते ना दुकानावर, पप्पा जाते. मी तुला कुठेही जाण्यापासून ऐका ना अडवलं माझं. नाहीये. ऐका, मम्मी जाते ना दुकानावर, पप्पा जाते ना दुकानावर, मी पण जाते त्यांच्यासोबत. तुम्ही काय करा, मी गेट लावून घेते बाहेरून, मस्त बाथरूम मध्ये जाऊन झोपा, म्हणजे सुकून नींद येईल. बाथरूम मध्ये झोपायचं नसतं, पण कसं असतं माहिती का, मला सुकून कुठं बसू बी देत नाही तुम्ही लोक. रात्री झोपलो तरी झोपून द्यायला नाही. काय तुमचं दांगोडा? झोपू देणार नाही म्हणजे तुम्ही डायरेक्ट झोपू आता शिवानीच्या राहण्यावरून एक कमेंट आली होती काल की शिवानी अशी कशी राहते, पण आता एक घरात लेकरू आहे, त्या कमेंटला रिप्लाय पण ऑटोमॅटिक कमेंट मध्ये झाला की घरामध्ये बाळ आहे, बाळात नंतर कसं आहे, सगळे काम नाही सुधरत, सगळ्या गोष्टी होत नाही. आता आमच्या घरात आपल्यासारखी पक्की नाही ना ती. कसं मजाक मस्ती मध्ये मला माझं नवीन 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 माय इकडे बघ. हा, न्यू न्यू मदर, संतूर मदर.
नवीन नवीन आहे त्याच्यामुळे कसं आहे त्या त्याच्यामुळे सगळं हँडल नाही होत मला, म्हणजे करताच नाही वाटत. पहिलं होतं बाळ आमच्या घरात तिला काय समजतं नाही. आणि तसं नाही तर असं नाही की आणि ताईचं होतं, पण कसं या आपलं असतं ना तेव्हा समजतं माणसाला, नाही का. घरात तर होतच लेकरू. घरात लेकरू वेगळं असतं रे, ते काम करणं वेगळं असतं. आपलं लेकरू म्हणजे त्याला कसं आहे, त्याला धरून चाललं लागतं, त्याला सगळं त्याला जेवण घाला, त्याला पोटात आणून टाका, सगळं बघा त्याचं, त्याच्या औषधं बघा, त्याचं हे बघा, त्याचं ते बघा. आणि आता इकडे बघा खाली मस्त तिला सवय काय माहिती का, जवळ घेऊन बसायची त्याला. चालू आहे काम. हल्ला आमचा पिल्लू ते हल्ला आमचा झोप काय का त्याच्या अंगावर कपडा टाकला काय नाही तर ते हे आवडा गेलं. बाहेर दळदळ वाजलं की ते उठून बसतं पोरग. चला आता आवरतो आणि मग तुम्हाला भेटतो. मित्रांनो इथे शिवानी बसलेली आहे, आमचं बाळ झोपलेलं आहे आणि हे शिवानीनी असलं कसलं ब्लाऊज शिवलं रे शिवानी, काय रे मला आवड. त्याच्यात काय काय राहिलं काय मला सांग. एवढं मोठं भोक्सा असतं त्याच्यामध्ये, एवढं मोठं भोक्सा असतं. किती छोटा गळा उलट, बाकीचे गळे लय मोठाले असते, ते लय छोटा आहे माहिती का. मला सांगा तुम्ही या अशी डिझाईन असते का कुठं? पाठीमागची हे बघा किती छोटा गळा काढायचं. एवढं एखादी काडी लागली काही झालं, काचाच्या काड्या असते ते कशाला काम कर, काहीतरी चांगली डिझाईन करायची का काय करायची. मम्मी अ मम्मा इधर आ, यालाच म्हणते इकडे अडाणी नवरा. काढायला ना बरं. मग काय आता? काय वा करायचं वा वा हे असलं शिवते पण शिवानी. हा असंच असतंय. मग त्या पोराला घेऊन जायचं म्हणलं कसं जायचं कसं करायचं. कसं म्हणजे हं. पाठीमागचं हे गळा काय आहे? हा तुम्ही अशी कशी परमिशन देता याला? हा मला ते जाऊ दे, पण हे एवढं मोठं भोक्सा असतं कुठं? हे बघ, हे बघ, पाठीमागे. अवघडच काम हे बघ, हे काय आहे? गळा ते डिझाईन आहे पहिलेच आहे, ही डिझाईन पहिलीच आहे. हं? हे गळा काढलाय. तुलाच कुठून भेटते काय नाही डिझाईन. हे ब्लाऊजची डिझाईन आहे पहिली, साडीचे. ए मम्मी तू तिला असं बोलली काऊन नाही काही? तिला म्हणलं होतं नको लावू म्हणून, विचार म्हणले होते तुम्ही. पाठीमागं इकडे सर तिला सांगितलं होतं. हं? ते पाहिजे काय लावलं ते ट्यूबलाईट लावल्यासारखं बारीक बारीक त्याच्यावर. नवीन आली. आज सरकून बस शिवानी, इकडे इकडे तोंड करून बस, इकडे तोंड करून बस तू माझ्याकडे जरा. मग काय करते तू काय नाही. हे लेस नवीन आलेली तुम्हाला मोबाईल बघताय तुम्ही रोज, तरी पण असं मग तो केलं असं कधी माझं एवढं फॅन्सी, त्यांचा जमाना वेगळा आहे. ही फॅन्सी बी नाही, वेगळंच काहीतरी. मग एवढं टू कांड्या कांड्या लावले त्याला आणि काय ते कसलं असली कसली फॅन्सी शिवानी. ऑनलाईन अवघडच काम आहे तुझं. काही प्रॉब्लेम नाही, चांगलं. याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटद्वारे कळवा आता. आणि आमचं बाळ झोपलेलं आहे, मी तुम्हाला आज दाखवणार नाही. शिवानी तिने वेळ इस्त्री केली आणि ती आमधला कपडा जळून गेला असं वाटत आलं माहिती का. आणि ते कांडे कांडे काय लावले तू त्याला काय नाही. सरळ सरळ साधा गोल गाळा केला असताना किती भारी निघलं झाला. मग चांगलं झालं ना. ते साडीचं वाटलं, ते ब्लाऊज वेगळं दिसायला आता मला. कन्फ्युजन नका करू. कन्फ्युजन म्हणजे आता आम्ही जर शर्टाला तसलं टुप टुप लावले, पॅन्टीला तसं लावलं तर कसं वाटत बरं ते. शर्टला लावायचेत का ब्लाऊजला लावायचेत का शर्टला बरं? ते गळ्यातलं मंगळसूत्र मागे गेले नीट कर. तू काय तो मिळत नाही, तिचा कसं मिळ नाही कशातच नाही. ती कशी करते कशी राहा लागली शिवानी, जरा चांगलं राहा माणसाने. मला नाही बाई, आपल्याला नाही काय. झोप येऊन उठली झोपले होते. सकाळपासून, त्या पोराला एक तर झोप नव्हती, तिथं बोरिंगचं काम चालू होतं त्यामुळे झोपलेला नव्हता. आता तो झोपलेला त्यामुळे व्हिडिओमध्ये नाही घेतलं मी त्याला. पण हे मला नाही आवडलं बाबा, घातल्यावर मला नाही आवडायचं काम नको करू जाऊ. तुम्हाला पहिलं गळा दाखवलं होतं. असं एवढं बुक्स बिक्स असलं कसलं. तुम्हाला दाखवलं नव्हतं मी. आणि ते कसले ट्यूबलाईट लावले त्याला, ते लागत बिगत हातात बिताला, एखादी टूप कचली बिचली तुटली. माझ्या मैत्रिणींनो, माझ्या तुमच्या बहिणींनो, जरा मला सांगा तुम्ही कमेंट मध्ये की लेस आता फॅशन आहे, नवीन फॅशन सगळं आहे. गोल गाळा काढायचा असतो शिवानी. ते काय काय? कधी चौकट केल्यावर चौकट चौकट निवळ फोटोची फ्रेम वाटायची. मोबाईल मध्ये कसं काय तुम्ही सासू ना दोघी जणी काय करता आणि काही सांगता येत नाही. मी मागच्या मी वेळेस सांगितलं ती ते ब्लाऊजचं मॅटर तिकडे घेऊन गेली आणि परत मला सोबत घेऊन गेले तिथे भांडणं करायला. मग ते 300 रुपये देऊन 300 रुपये शिलाई होती, ते नाही का ते काहीतरी केलं 350 रुपयाचं. ते गाळा केला तर ती वेगळी गोष्ट आहे. दुकानाला मी काय केलं, ते चेंज केले. हिचा कपडा दुसऱ्याला दिला, दुसऱ्या याचा कपडा हिला दिला. वेगळं दिसायला. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं मत कमेंटद्वारे कळायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडण्यासारखाच म्हणजे कॉमेडी कंटेंट सुरू आहे सध्या काळात. घातल्यावर विचार करून व्हिडिओ बनवले जातात, त्याच्यामुळे जरसे इथपर्यंत व्हिडिओ चांगलेच व्हायला लागलेत आजकाल. काढून इकडे मम्मी बघा, काढून घ्यायची.
मम्मीसोबत एक स्कीम झाली होती. मम्मी बिन गेली होती त्यावेळेस. चला आता भेटतो तुम्हाला नवीन एका व्हिडिओ सोबत. शिवानी पण आहे, मला नाही पटलं. माझं डोकं हँग केलं. हँग नाही केलं, आडानी नवरा ना, हँग केलं. आडानी नवरा. गप्प बसा. मला नाही आवडलं पण शिवानी या काय केलं तो आणि काय नाही. नवीनच जाऊ दे आता. बघा मित्रांनो, काय वाटतं काय कमेंट करा आणि सांगा. माझ्या बहिणींनी तर नक्की कमेंट करा. मला नाही आवडलं. मला बी नाही आवडत. गप्प बसा. खतम. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. भेटतो तुम्हाला नवीन एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा. शी